शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये जाणार आहेत। बारामतीकडे लगेच त्या रवाना होतील। दशक्रिया विधी होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच राहणार आहेत। अजित पवार यांच्या निधनाला 3 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे दशक्रिया विधी झाल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण होईल। जय पवार यांच्याकडे जाऊया। जय, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार ह्या बारामतीकडे जाणार आहेत अशी माहिती समोर येते आहे। नक्की जगदीश, खरं पाहायला गेलं तर अजितदादा यांच्या निधनाला आज तीन दिवस उलटले आहेत आणि यानंतर आता हा जो निर्णय आहे उपमुख्यमंत्री पदाचा शपथ घेण्याचा हा तातडीने घेतला जात आहे आणि यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा परिवारासोबत एकत्रित ह्या राहण्याकरिता आता बारामतीला सुनेत्रा पवार हे जात असल्याची माहिती मिळते। आज 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडेल आणि यानंतर ते बारामतीमध्ये सर्व तिकडचे जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत, लोक आहेत, त्यांच्या भेट घेतील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रामुख्याने शरद पवार हे सुद्धा बारामतीमध्येच आहेत आणि त्यामुळे सुनेत्रा पवार हे या शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार। ठीक आहे, बरं जय, सध्या लोकभवनामध्ये कशी तयारी सुरू आहे हे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी तुम्ही दाखवू शकता? निश्चितच आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की या ठिकाणी लोकभवनामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तयारी ही या ठिकाणी सुरू आहे। सर्वच नेते मंडळी असतील किंवा मग वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेत आणि त्याचबरोबर प्रामुख्याने अजितदादा यांच्यासोबतचे जे काम करणारे अधिकारी होते ते सुद्धा आता या लोकभवनामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री पदाचं शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार सुद्धा आता काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील आणि आपण समोर जर पाहिलं तर या लोकभवनाच्या समोरच 3 खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राज्यपाल आणि सुनेत्रा पवार या अशा एकूण 4 जण जे आहेत या ठिकाणी आसनस्थ होतील आणि त्यांच्या माध्यमातून हा शपथविधी सोहळा जो तो पार पडणार। या ठिकाणी पाहू शकता की आता भाजपचे सुद्धा जे मंत्री आहेत ते सुद्धा येऊ लागले। त्या आशिष शेलार हे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचले आहेत। नरहरी झिरवळ जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्याचबरोबर इतर सुद्धा आता मान्यवर जे आहेत ते यायला सुरुवात झाली आणि काही वेळातच आपण पाहिलं तर या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे एक उत्सुकता आता या सर्व नेत्यांमध्ये सुद्धा लागलेली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आता ही सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात येणार आहे आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा कारभार जो आहे तो आता हा सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पुढे सांभाळण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता सर्वच राज्य मंत्रिमंडळातील जे कोणी सदस्य आहेत, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आहेत यांचा सुद्धा आता या गोष्टीला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतं आणि सर्व या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एकूणच हा संपूर्ण शपथविधी सोहळा हा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि राज्यपाल सुद्धा या ठिकाणी लोकभवनाला येण्यासाठी निघालेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी सर्वच नेते जे आहेत या ठिकाणी पोहोचतील। त्याचबरोबर पाहू शकतो की आता आशिष शेलार असतील किंवा मग नरहरी झिरवळ हे सर्व नेते आता या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यामुळे थोड्या वेळातच या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यांचा पुढचा कारभार जो आहे तो हाती घेतील। जी जगदीश, मात्र जय, शपथविधीची वेळ ही 5:10 अशी दिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर सध्या लोकभवन परिसरामध्ये कशा हालचाली सुरू आहेत? नक्कीच लोकभवनच्या बाहेर संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे, कारण की उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार घेणार आहे। त्यामुळे एक चोख बंदोबस्त हा मुंबई पोलिसांचा तैनात आहे। त्याचबरोबर दुसरीकडे लोकभवनाच्या आतमधली ही परिसर सुद्धा पोलीस बंदोबस्ताने तितकाच तैनात आहे, कारण कुठलीही गैरसोय किंवा कुठलीही चुकीची घारवर होऊ नये या ठिकाणी लक्ष देऊन आहेत मुंबई पोलीस। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस हा मानला जात आहे। राजकीय घडामोड जय, मी पुन्हा तुमच्याकडे येतो।